भगवान ने आज वो हमारी महफिल में आए। ऐसे हमारे ये हमारे जामुद के चैनल आदरणीय सर अनिल भैया जायसवाल, इनका स्वागत हमारे ये प्रधानाध्यापक श्री कार्यक्रम राजपूत का सर करेंगे, संचालन कर रहे ऐसी मैं हैं उनसे विनती करता हूँ। हरिकिशन गांधी जामुद। देखिए अध्यक्ष का स्वागत हमारे यहाँ के प्राध्यापक कर रहे हैं। हार को जीत की एक दुआ मिल गई, हार को जीत की एक दुआ मिल गई, तपन मौसम में ठंडी हवा मिल गई, तपन मौसम में ठंडी हवा मिल गई। आप आए आदरणीय विधायक जी, आप आए आदरणीय विधायक जी, तो ऐसा लगा जैसे तकलीफ को कुछ दवा मिल गई, जैसे तकलीफ को कुछ दवा मिल गई। ऐसे हमारे आज के प्रमुख अतिथि आदरणीय किरण राव जी सरनाइक सर, इनका स्वागत हमारी संस्था की ओर से हमारे अध्यक्ष आदरणीय अनिल भैया जायसवाल करेंगे, ऐसी मैं उनसे विनती करता हूँ। देखिए मुख्य अतिथि का शाल और श्रीफल हार अर्पण करके स्वागत किया जा रहा है, पुष्पगुच्छ भी दिया जा रहा है। जनता विद्यालय की ओर से हमारे प्रधानाचार्य श्री राजपूत सर आदरणीय किरण राव जी सरनाइक, इनका स्वागत करेंगे। बहुत से स्कूलों के जो अध्यापक आए हैं उनको भी स्वागत करना है, लेकिन वह स्वागत अंत में लिया जाएगा। जनता प्राथमिक विद्यालय जामोद, इसके प्रधानाचार्य श्री अंबड़कर सर, ये भी किरण राव जी सरनाइक, इनका स्वागत करेंगे, ऐसी मैं उनसे विनती करता हूँ। सौ चांद भी आए तो महफिल में वो बात न रहेगी, सौ चांद भी आए तो महफिल वो बात न रहेगी, सिर्फ आपके आने से ही अनूप सर महफिल की रौनक बढ़ेगी, महफिल की रौनक बढ़ेगी। ऐसे हमारे संस्था के सचिव आदरणीय अनूप जी पुराणिक सर, इनका स्वागत अभिजीत कुलकर्णी सर करेंगे, ऐसी मैं उनसे विनती करता हूँ। आकाशातून पडणाऱ्या पावसालाही ज्या सागराचं आकर्षण असतं, त्या सागरासारखं अथांग व्यक्तिमत्व लावलेले आमच्या संस्थेचे सहसचिव श्री मिलिंदजी जोशी सर, यांचं स्वागत घुगे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आदरणीय माई सर प्राचार्य श्रीपाद कृष्ण कोल्हेटकर कॉलेज, यांचं स्वागत श्री बैरागी सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री राजपूत सर, यांचं स्वागत निगवाल सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। हमारे स्कूल के प्रधान शाळेचे अध्यापक है, पर्यवेक्षक उनका श्री भी कुलकर्णी स्वागत हो सर, रहा यांचं है। स्वागत दाने सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। दोस्तों चैनल को सब्सक्राइब करें, वायरल करें, लाइक करें। जनता प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अंबळकर सर, यांचं स्वागत सारबुकल सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो।
जोरदार एकदा टाळ्या वाजवून या पाहुण्यांचं आणि उपस्थितांचं स्वागत करावं ही नम्र विनंती. कार्यक्रमाचा प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय घेऊन येत आहे आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक राजपूत सर. विद्येची आराध्य दैवत मां सरस्वती, स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अनिलजी जयस्वाल, ज्यांच्या शुभ हस्ते आजचा सोहळा पार पडणार आहे असे आपले शिक्षक मतदारसंघाचे लाडके आमदार सरनाईक सर, आमचे जळगाव शिक्षण मंडळाचे सचिव आदरणीय पुराणिक सर, सहसचिव आदरणीय जोशी सर, श्रीपाद कृष्ण कोलटकर महाविद्यालयाचे प्राचार्य माही सर, माझे सहकारी जनता विद्यालयाचे पर्यवेक्षक कुलकर्णी सर आणि जनता प्रायमरीचे मुख्याध्यापक आदरणीय अंबडकर सर, गावातील प्रतिष्ठित बंधू आणि भगिनी, माझ्या लाडके विद्यार्थी, वर्षानुवर्षे आपण हा कार्यक्रम घेत आलेलो आहोत. कुठेतरी या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की जे विद्यार्थी गुणवान आहेत, ज्यांनी चांगलं यश या शाळेमध्ये प्राप्त केलेलं आहे, त्याचं कुठेतरी त्यांच्या पाठीवर आमची थाप असली पाहिजे, आमच्याकडून त्यांचं कौतुक केलं गेलं पाहिजे, त्यांचं स्वागत केलं गेलं पाहिजे, त्यांचा सत्कार केला गेला पाहिजे, या उद्देशाने आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. तर 1 जुलै 1969 साली या शाळेची स्थापना झाली. अतिशय बिकट प्रसंगातून ही शाळा उभी राहिली. त्यावेळेला बालाजी मंदिरामध्ये एक वर्ग भरत असे, एक वर्ग शनी मंदिरात भरत असे आणि एक वर्ग गांधीजीच्या घरात भरत असे. अशा प्रकारे या शाळेला सुरुवात झाली. या शाळेचे पहिले शिक्षक होते पी.पी. कुलकर्णी, जे पहिल्याच दिवशी या गावात आलेत. एक छोटीशी पेटी त्यांच्या सामनाची त्यांच्या जवळ होती आणि त्यांचा सत्कार करण्याकरता भुताळाजी स्टँडवर आलेत त्यांचे विद्यार्थी, त्यांना घेऊन गेले, त्यांची राहण्याची व्यवस्था केली. त्यानंतर 2 दिवसानंतर आदरणीय मुख्याध्यापक म्हणून मानसकर सर आलेत आणि अशा प्रकारे ही शाळा सुरू झाली. आज आपण पाहतोय की या शाळेने अनेक बिकट प्रसंग देखील पाहिलेले आहेत आणि उत्कृष्ट निकालाची परंपरा देखील कायम राखलेली आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो सर की या शाळेने आजपर्यंत BHMS पासून तर MD पर्यंतचे जवळपास माझ्या माहितीनुसार 40 विद्यार्थी घडवलेले आहेत. एक छोट्याशा गावामध्ये एवढी मोठी म्हणजे उपलब्धी करून देणे हा काही खेळ नाही. त्याचबरोबर या शाळेने हजारो अभियंता घडवलेले आहेत. आज मी मोठ्या अभिमानाने सांगू इच्छितो की आमच्या शाळेचे विद्यार्थी मंत्रालयातही आहेत. त्याचबरोबर इंदोर सारख्या शहरामध्ये देखील मोठमोठाले बिल्डर आहेत. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातही कार्य करणारे अनेक आमचे नामवंत विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर शिक्षकी पेशामध्ये जवळपास 100 विद्यार्थी या शाळेचे कार्यरत आहेत. असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये या शाळेचा विद्यार्थी ज्यांनी नावलौकिक प्राप्त केलेलं नाही. आणि मी सांगू इच्छितो की जुना जो स्टॉप होता
तो अतिशय उत्कृष्ट होता, ज्यांचे संस्कार आमच्यावर झालेत. त्याचबरोबर आजचे जे माझे सगळे सहकारी आहे, मी हा जो घोडा ओढतोय, मी एकटा नाही ओढत. माझे जे सगळे सहकारी मला चांगले अतिशय उत्कृष्ट लाभलेले आहेत, सगळे गुणवान आहेत. त्याच्यामुळे ही जी शाळा आहे, ही शाळा सगळ्याच क्षेत्रामध्ये आता मी पाहतोय की नावलौकिक प्राप्त करत आहे. यावर्षी क्रीडा स्पर्धेमध्ये देखील आमचे क्रमांक आलेले आहेत. विज्ञान प्रदर्शनीमध्ये देखील आम्हाला बक्षिसं प्राप्त झालेली आहेत. त्याचबरोबर माझी शाळा सुंदर शाळेमध्ये देखील सर यावर्षी आमच्या शाळेचा क्रमांक आलेला आहे. असे एक नाही अनेक उपक्रम आम्ही वर्षभर राबवत असतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांचा विकास व्हावा म्हणून वेगवेगळ्या परीक्षा आम्ही घेत असतो. त्याच्यामध्ये NMS ही परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत, त्यांना देखील स्कॉलरशिप ही मिळत आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पिडची परीक्षेमध्ये देखील आमचे विद्यार्थी ज्यांनी मेरिट प्राप्त केलेले आहेत. त्याचबरोबर नॅशनल सायन्स ऑलिम्पिड परीक्षेमध्ये देखील चांगले यश विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेलं आहे. महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा वेगवेगळ्या विषयांच्या होत असतात, त्यामध्ये देखील या शाळेतल्या अनेक विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलेलं आहे. स्कॉलरशिप परीक्षा इत्या 5वी आणि 8वी मध्ये देखील आमचे विद्यार्थी मेरिट आलेले आहेत. त्यानंतर जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षा देखील या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी पास केलेले आहेत, तेही स्कॉलरशिपला पात्र ठरलेले आहेत. भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये देखील आमचे विद्यार्थी आताच निकाल आला आणि त्यातही ते क्वालिफाय झालेले आहेत. भारतीय विद्यापीठावर आयोजित इंग्रजी गणित परीक्षा ज्या आहेत त्याच्यातही विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अशा प्रकारचं यश मिळालेलं आहे. एकलव्य सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये देखील आमचे विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. अशा वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून आम्ही आमच्या शाळेचा नावलौकिक जो आहे आणि शैक्षणिक दर्जा जो आहे तो टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्ही ते प्रयत्न करणार. बरेचसे विद्यार्थी आमचे CA झालेत. यावर्षी आमचे काही विद्यार्थी CA झालेत आणि तुम्हाला सांगावं असं वाटतं सर मला की आमचा एक विद्यार्थी जळगाव सारख्या शहरामध्ये राहून IIT साठी देखील क्वालिफाय ठरलेला आहे मागच्या वर्षी. ही मोठी अभिमानाची बाब आमच्यासाठी आहे की जळगाव सारख्या छोट्याशा शहरामध्ये राहून त्याने जे चांगल्या नांदेड सारख्या शहरामध्ये राहून, अकोला सारख्या शहरामध्ये राहून जे शक्य नाही ते त्यानं करून दाखवला.